दोन मोठे संघ आता मात्र दुसऱ्याच मॅच मध्ये एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या वेळेला पाहतोय टॉस झाला, टॉस गेला पाहतोय नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमच्या वतीनं आणि लगेच डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होऊयात आणि आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून मॅच सुरू होण्याआधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं हे गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मी दोन्ही टीमचे 12th मॅनचं लक्ष वेधतोय, आपण कृपया करून या. आणि आपण पाहतोय नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमच्या वतीनं आयकॉन खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्यासाठी. हॅलो, या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झालंय आरिफजी अंतुले साहेब यांचा सत्कार करतील फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष सुदेशजी कळमकर. सहाव्यात मैदानाच्या आतमध्ये एका साईडला आयकॉन पाहायला मिळतील, ते म्हणजे बिरवाडी संघाच्या वतीनं आयुष शेख आणि सुहास पवार आपल्याला पाहायला मिळतील. तर समोर विकी भोईर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रथमेश राठोड, हे दोन आयकॉन्स आपल्याला पाहायला मिळतील. एक महत्वाची मोठी मॅच आणि मोठ्या मॅच मध्ये आमचे ऑफलाईन स्कोरर अखिलजी जोशी साहेब देखील आमच्या समवेत जॉईंट होतील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय महत्वपूर्ण गोलंदाज त्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्याला लाकूड तोळ्या म्हणून गोलंदाजी करत असताना संबोधलं गेलंय असं नवी मुंबईचा दारावे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिला गेलाय असं विकी भोईर बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून सर्वाधिक वेगवान बॉल डिलिव्हर केला 147.1 किलोमीटर पर हवर्स ने जो बॉल डिलिव्हर केला गेला होता, रेकॉर्ड झाला होता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. 147च्या वेगानं बॉल डिलिव्हर करणारा गोलंदाज विकी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. तर आपल्याच विभागामधील उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय, नुकतीच रायगड प्रीमियर लीगची बेस्ट बॅटरची बाईक आपल्या नावावरती करणारा खेळाडू निखिल पारवे दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गांना या मॅचची आतुरता होती, ती मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. महाड वर्सेस बिरवाडी, दोन मोठे संघ एकमेकांच्या समोर आणि पहिलाच बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे, याच्याकडे देखील मी लक्ष वेधेन. सुपर्वणी आहे पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलातला फ्री हिटचा बॉल. इथून पुढे आपण पाहतोय नाही जास्तीचा फायदा उचलला गेला आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. च्या गोलंदाजीची तारीफ ISPL या स्पर्धेमध्ये मोहम्मद कैफ या स्टार भारतीय क्रिकेटने केली होती, वेगाची चर्चा त्यांनी केली होती असा गोलंदाज विकी भोईर. या वेळेला समोर वेगाच्या अगेन्स्ट केलेला फटका, स्ट्रेट हिट, इट्स अ ग्रेट हिट, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा, परंतु त्यानंतरला निखिल पारवे देखील कुठे कमी आहेत, चर्चा होते या खेळाडूची. या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळाडू आहेत, या वेळेला फिल्डिंग करतील, फिकी करण्याचा प्रयत्न इथून पुढे पाहतोय. डायरेक्ट हिटचा राहिला होता, परंतु एक चिकी सिंगल, क्विक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. चांगली बॅटर रंगेल इथून पुढे. आयकॉन खेळाडू आता मात्र आपण पाहतोय स्टॅकिंग गेमवरती आपल्याला पाहायला मिळेल, नाव त्याचं आयुष शेख. चर्चा होते याही खेळाडूची, वडवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. आता माझा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पुढचा बॉल लो फुल टॉस ऑन साइडला आपण पाहतो, अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करतील जोपर्यंत रोहित तिथे आहेत तोपर्यंत स्ट्राईक आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळते. एक महत्वाची मोठी मॅच सध्याच्या घडीला अद्यापपर्यंत या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठी मॅच तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आरिफ 11 बिरवाडीचा संघ, त्यांच्या समोर नितीन कोरपे मित्रमंडळ महाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. P1 षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. या वेळेला समोरचा बॉल अपील तर जरूर केली गेली होती, परंतु या वेळेला आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतील.
बॅटर बचावले गेले आणि डॉट बॉल इथून पुढे पार मिळाला. वेगावरती स्वार होऊन नेहमीच गोलंदाजी करत असताना आपण धारावी एक्सप्रेस नवी मुंबईचा खेळाडू विकी भोईर याला आपण नेहमीच पाहिलंय. या वेळेला डॉट बॉल इथून पुढे येताना पार मिळतोय. टीमची धावसंख्या चला ती यस थँक्यू. लाईट्स कृपया करून आपण ऑन करू नका. जे पार्किंग मध्ये आपण टू व्हीलर लावल्यात. पुढचा बॉल कोलातला बॉल चॉप केलाय. परफेक्ट टाइम वरती बॅट आणले निखिलने. निखिलला माहिती आहे वेग प्रचंड आहे विकीकडे, परंतु त्यावेळेला सेफरित्या खेळून काढलाय. सिंगल आली टीमची धावसंख्या धावपकवती पार मिळते आहे 7 आकड्यावरती. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या धावपकवती पार मिळते आहे 7 आकड्यावरती. 7 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. दोन मोठे संघ एकमेकांच्या समोर खेळत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी कमी आल्या, परंतु निखिल त्याच वेळेला महत्व आयुष्य गेल्याला माहिती आहे की गोलंदाज चांगला आहे आणि त्याच्यावरती जर आपण तेवढेच सेट झालो तर येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मी धावा बनवू शकतो. तेच चित्र आपल्याला इथून पुढे पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 7 आकड्यावरती. नवीन गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड दाखल होताना पाहायला मिळतोय. सोलापूरचा सुपरस्टार. सध्याच्या घडीला नुकतीच झालेली धडेकेबाजी जी मानाची स्पर्धा ऑल इंडिया ओपन आयकॉनच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना बाईक आपल्या नावावरती करणारा सोलापूरचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू. नाव त्याचं प्रथमेश राठोड. बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 7 आकड्यावरती. 7 रन ऑन बोर्ड. चांदेचं क्रीडांगण आपण पाहतोय. ऐतिहासिक असं क्रीडांगण आणि एक मानाची दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला संपूर्ण कोकणामध्ये चर्चा रंगली या स्पर्धेची. पहिला बॉल अंपायर आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बाहेरचा बॉल बाहेरच गेलाय. एक्स्ट्राच्या सोबतमध्ये धाव खर्च केली जाते. टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती. 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा अद्यापपर्यंत पार मिळत आहेत. बॅटर रंगली आहे. दोन मोठे संघ. हो या वेळेला लोवर फुल टॉस, परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. जे अगदी आपण पाहतो या निखिल सुद्धा नाराज होते की पाठ जर लागली असती तरी बॉल गेला असता, परंतु यस्तांच्या मागे योगेश बेनकर देखील नाराज झाले की अगदी क्लोज गेला बॉल. यस्तांच्या अगदी जवळून आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. त्यामुळे दोन्ही खेळाडू नाराज झालेत या बॉलमध्ये. फुल टॉस बॉल. मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन निखिल नाही करू शकले. सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 10 आकड्यावरती. 10 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये कोणाच्या नावावरती जाणार त्याची देखील चर्चा रंगेल. दुसरी रात्र. या वेळेला खोलातला बॉल समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. विकेट तिथे आहेत. फिल्डिंग करतील तोपर्यंत जास्तीचा धावा नाही मिळणार. अद्यापर्यंत थांबवलंय दोन्ही बॅटरला. एकच चौकाराला निखिलच्या माध्यमातून, निखिल पारवेच्या माध्यमातून आपण पाहिला विकीवरती खेळलेला तो फटका, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर थांबवलं गेलं आहे दोन्ही बॅटरला. ओ या वेळेला बॅट बघा अगदी परफेक्ट टाइम वरती आणली. बॉलला पाठीमागच्या दिशेने फक्त दिशा दाखवली. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे कलात्मकतेचा हा चौकार. या स्ट्रोक सिलेक्शन करणं फार गरजेचं होतं. निखिल पारवेने या वेळेला केलं. चौकार आला. ओ या वेळेला आवाज आलाय. एज अँड टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. निखिल पारवे टीमचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर.
बस थँक्यू. टीमची धावा संख्या बघतो पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 15 या आकड्यावरती 15 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. आणि प्रथमेश यासाठी ओळखले जातात विकेट घेण्यामध्ये आपण पाहतोय माहीर आहेत प्रथमेश. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. नाव त्याचा सुहास पवार ऍज अ आयकॉन पुन्हा एकदा आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओ या वेळेला आला टॉप एज घेतली आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रथमेश चुकी नाही करणार. 1 ब्रिंग्स 2. आयकॉनने दुसरा आयकॉनला लगेचच मैदानाच्या बाहेर पाठवलंय. इथून पुढे धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा बाद. सुहास पवार दाखल तर झाले होते परंतु या वेळेला चांगली कामगिरी नाही करू शकले. पहिलाच बॉल फेस करत होते आणि त्यानंतर अगदी जर पाहिला तर बॅटची टॉपेज घेतली. लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली आणि पूर्ण काम प्रथमेश राठोड या गोलंदाजाने केलं. लगातारचे 2 बॉल 2 विकेट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळाले. नवीन फलंदाज आता मात्र दाखल होताना पाहायला मिळेल. वैभव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सुबा आहे. ज्या कामगिरीसाठी बोलवले प्रथमेशला सोलापूर वरून तो कामगिरी बजावतोय. हॅट्रिकचा बॉल ओ हॅट्रिकचा बॉल महाडकर हॅट्रिक घेतली आहे. सोलापूर वरून दाखल झालाय आणि या गोलंदाजाने लगातारचे 3 बॉल 3 विकेट समोरच्या टीमला डिस्ट्रॉय करण्याचं काम केलंय. या पहिल्याच स्वतःच्या वैयक्तिक षटकामध्ये विकेट सोबत आपण पाहतोय याची हॅट्रिक घेतली गेली. भगवंतास वेगळीचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आता ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली त्या गोलंदाजासाठी ₹501 रोख बक्षीस या ठिकाणी जाहीर झालंय. आपल्या पहिल्या संघाची ही मॅच संपल्यानंतर व्यासपीठावरती येऊन ₹501 सन्माननीय आमचे अध्यक्ष नानासाहेब जगताप यांच्याकडून त्यांनी घेऊन जायचे. निश्चितपणाने कारण का त्याबद्दलची कामगिरी प्रथमेश राठोड या गोलंदाजाने केली होती. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतो. आता संपूर्ण जबाबदारी आयुब शेखच्या खांद्यावरती असेल आणि जबाबदारी इथून पुढे आता मात्र पार पाडावी लागेल. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरा डिलिव्हर करण्यासाठी विकी बोहीर. पहिलाच बॉल टप्पा पडतोय. सेफ रित्या तर खेळायचं होतं परंतु संपर्क नाही करू शकले. सोपं नाही विकीच्या अगेन्स्ट खेळणं आणि आता तर या खेळपट्टीवरती सिंगल घेणं देखील सोपं नाहीये की काय असं वाटू लागलंय. परंतु आयुब शेख आपण पाहतोय कासार वडवलीचा हा खेळाडू चांगली कामगिरी सातत्याने त्या विभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आलाय. परंतु आज महाड नगरीमध्ये तो दाखल झालाय. कामगिरी करावी लागेल. विकेटच्या अगेन्स्ट समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल मार्ग सूत्र फिल्डिंग चांगली केली आहे. ओहो डायरेक्ट हिट. लॉंग ऑफच्या तिथून आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी झाला होता परंतु बॅटर पोहोचले गेले होते. अन्यथा थोडेसे जरी दूर असते तरी मग ॲडव्होकेट पराग हेलेकर, पिंट्या चिविलकर आणि विशाल मांगडे यांनी आता घेतलेल्या हॅट्रिक गोलंदाजाला ₹3000 पारितोषिक जाहीर केलेलं आहे. अभिनंदन. वा पारितोषिक निश्चितपणाने आपण पाहतोय इथून पुढे होतील कारण का सध्याच्या घडीला संघ चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आणि चांगलं क्रिकेट जर तुम्ही खेळलात मैदानाच्या आतमध्ये तर महाडचे सगळेच मान्यवर आहेत. हो प्रचंड वेग आवडला असेल तर टाळ्यांचा गजर आपण करूयात. अप्रतिम दर्जाचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातामध्ये कधी बॉल जातोय अगदी काहीच समजत नाहीये.
असाच बॉल सरोज प्रामाणिकच्या अगेन्स्ट डिलिव्हर केला होता, तेव्हा देखील यशांच्या मागे योगेश पेनकर होते. तो बॉल 147 चा होता आणि आई बॉल अगदी आपण पाहतोय, जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी असती तर निश्चितपणाने रेकॉर्ड तोडले असते. हो, या वेळेला पुन्हा एकदा पाहतोय, या वेळेला विकेट किपर बीट झालेत. योगेश पेनकर चुका नाही करत, परंतु विकी भोईर आहेत. प्रचंड वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, फास्ट अँड फ्युरियस. अगदी वंदे भारतचा देखील वेग जर बघितला तर त्याला सुद्धा मागे टाकले की काय विकी भोईर. एवढा जलद गतीचा गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धाव संख्या अल्पगती पाहायला मिळते, थांबली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल, हो या वेळेला लाकूड तोडा गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला होता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील, आणि या वेळेला दांडी 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 गुल विकेट सोबत. हात चेक करावा लागेल. मशीन विकी भोईरच्या हातामध्ये आहे की काय, कारण का एवढा वेगवान जलद गतीचे बॉल तो डिलिव्हर करतोय, परंतु यामागे खूप सारी मेहनत आहे. कित्येक वेळा त्याने प्रॅक्टिस केला असेल हे असे बॉल डिलिव्हर करण्यासाठी, वेग वाढवण्यासाठी, स्वतःला फिट ठेवण्यासाठी, आणि या सगळ्या मेहनतीमुळे हे सगळ्या गोष्टी यशस्वी आपल्याला होताना पाहायला मिळतात. आणि सध्याच्या घडीला भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चर्चा आहे या गोलंदाजी सर्वाधिक वेगवान बॉल डिलिव्हर करण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकी भोईर बॉल ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा. हो, याही वेळेला आपण पाहतोय पंचांचा बोट आकाशाकडे. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज सापडलेत. विकीच्या खात्यामध्ये अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे विकी भोईर. नवी मुंबई धारावीचा हा खेळाडू, धारावी एक्सप्रेस म्हणून ओळख निर्माण केली, आणि आता संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संपूर्ण सगळ्यांना चर्चा करण्यास भाग पडले. या गोलंदाजाने नाव आहे विकी पंढरीनाथ भोईर. विकेट सोबत इथून पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा तोफखाना घेऊन आज आपण पाहतोय नितीन गोरपे मित्रमंडळ महाड हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिली ओव्हर विकी भोईर याने डिलिव्हर केली, त्यानंतर प्रथमेश राठोड त्याने देखील हॅट्रिक घेतली. विकी भोईर आपण पाहतोय पुन्हा एकदा शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट. आणि आता मात्र आपण पाहतोय आपल्याच विभागाचा स्विंगचा किंग, नाव त्याचा आपण पाहतोय जयेश केरकर. रायगड प्रीमियर लीगची बाईक परवा 200 मिळवणारा खेळाडू बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल आसमान दाखवलंय. आयुष शेख अजूनही खेळपट्टीवरती आहे, त्याच्या बाट मधून उतुंग षटकार. आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. चला, बॉल जर असेल उपलब्ध तर प्रेक्षक वर्ग आमच्यापर्यंत लगेच जमा करा, आणि लगेच इथून पुढे आपण या मॅचला सुरुवात आपण इथून पुढे करणार आहोत. परंतु काय फटका सजवला आयुब शेख. पहिला 3 ओव्हर पर्यंत शांत होता, परंतु आता जर पाहायला गेला तर त्याच्या बॅट मधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला, आणि खूप सारा वेळ होता आयुबकडे, कारण का स्विंगही तेवढा नाही झाला, तेवढासा वेगही आपल्याला जयेश यांच्या माध्यमातून नाही पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आयुबचा तो तडाखा खऱ्या अर्थानं आपल्याला इथून पुढे पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 22 आकड्यावरती 22 ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. प्रथमेशचे 3 विकेट, विकी भोईरचे 2 विकेट. या वेळेला आयुब आहेत.
पुन्हा एकदा समोर उडवलाय खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर लगातारचा दुसरा वार सेकंड इन रो अभिषेकच्या बाट मधून अजून एक षटकार. वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. पहिल्या 3 ओव्हर मध्ये जर पाहायला गेला तर वर्चस्व होता नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमचा. ओहो या वेळेला चांगला बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. आयुबला थांबवलं गेलंय. हा डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. जयेश केरकर खूप सारा टॅलेंट आहे परंतु या वेळेला बॅकफुटवर ढकलण्याचं काम आयुब शेख या बॅटरने केलंय. पहिले 2 बॉल 2 षटकार आले. तिसरा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 28 च्या आकड्यावरती 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला सुरू आहे. राईट ओव्हर द विकेट पाहतोय हा चौथा बॉल. या वेळेला पायांचा उपयोग केला गेला होता. जागेवरती गोल फिरवला आयुबला. जयेश केरकर या गोलंदाजाने पहिले 2 षटकार आले त्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल सुद्धा आलेत. का मॅच रंगली आहे आणि सगळीकडे चर्चा रंगली होती या मॅचची आणि तशीच मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. 4 बॉल सगळे झालाय. 28वा 28 ऑन बोर्ड. बॉल क्रमांक 5वा. नेमकं या बॉल मध्ये घडणार काय ते बघावं लागेल. 5वा बॉल. या वेळेला बंबातोय मिस झालेत आयुब. असं वाटलं होतं वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरायची होती आयुबांना. थांबले तर होते परंतु त्यानंतरला जर अगदी पाहायला गेला तर बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. मेगा स्क्रीन वरती आपण ऍक्शन रिप्ले हे सगळे पाहू शकता. वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी. विनंती असेल एकदा सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून आपण आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करा. पुढचा बॉल. या वेळेला हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे की काय इथून पुढे पाहतोय विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. 2 षटकार खर्च करून सुद्धा जयेश केरकरने कमबॅक केलंय. आयुबची विकेट मिळवली आणि इथून पुढे पाहतोय 28 आकड्यावरती हा 6वा धक्का. पाहतो इथून पुढे 4 षटकांचा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल आणि तिथून जर पाहायला गेला तर मग इथून पुढे शेवटच्या ओव्हरचा खेळ आता मात्र बाकी असेल. टीमची धावसंख्या 28 आकड्यावरती 28 ऑन बोर्ड. 6 बॉल मध्ये जर 12 धावा आल्या तर 40 धावसंख्या ही फायटिंग स्कोर होऊ शकतो या खेळपट्टीवरती. फ्लड लाईट्स मध्ये धावा बनवणं सोपं नाहीये त्यामुळे या ओव्हरमध्ये 12 धावा घेण्याचा तरी प्रयत्न इथून पुढे करावा लागेल आरिफ 11 बिरवाडी या टीमला. 28 आपण पाहतो इथून पुढे 6 विकेट गेलेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे ओमकार माडिक. दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संच्या मागे मास्टर माइंड. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये यशस्वी कर्णधार म्हणून ज्याचं नाव अग्र क्रमांकावरती नेहमीच आदराने घेतलं जातं असे योगेश पेनकर त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मैदानाचा चांगलाच अंदाज त्यांना आहे. त्यामुळे आता गोलंदाजांना थोडंसं गायडन्स केले जाते परंतु शेवटची ओव्हर या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची असेल आणि फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं गेलं तर उत्कर्ष आणि त्याच वेळेला शहबाज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम ओव्हरला सुरुवात होईल. पहिला बॉल. पहिला बॉल या वेळेला वेगवान होता. खेळाडू पासून आपण पाहतोय बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पहिला निर्धाव स्वरूपाचा बॉल. खेळपट्टीवरती कशी गोलंदाजी करायची कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची हे सगळं माहिती आहे या सगळ्याच खेळाडूंना. पहिला निर्धाव स्वरूपाचा बॉल. पुढचा बॉल. या वेळेला बाहेरचा बॉल होता. खूप सारा बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस होताना पाहायला मिळेल. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपण येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती 29 ऑन बोर्ड.
मॅच नंबर 3 साठी आपण इन्व्हाइट करणार आहोत. टॉस करण्यासाठी मिड इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आहे. कौस्तुभ दादू 11 पनलगर आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी शैलेश 11. आपण बोट टीमचे कॅप्टन्स आपण मिड इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या. जावेत मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. फुल टॉस बॉल यावेळेला मिस झालेत. चुकी घडली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर राहिला होता योगेश पेनकर यांचा, परंतु नाही. एक बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते, परंतु बॅटर नाराज असतील कारण का फुल टॉस बॉलला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले. या खेळपट्टीवरती फुल टॉस बॉल सातत्याने आपण पाहिले आहेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना, परंतु नाही या वेळेला संपर्कच नाही झाला आणि बाईटच्या स्वरूपामध्ये ती सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या धावपवरती पाहायला मिळाली, जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन अ बोर्ड. या वेळेला खोलातला बॉल ओव्हर पिच बॉल इथून पुढे पाहायला मिळेल. सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल इथून पुढे एकटेच निघालेत. धाव अशी नाही मिळणार आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सुद्धा येताना पाहायला मिळते. अजून एक विकेट. धक्का क्रमांक 7 बाद. तर आता मात्र धाबा होत नाहीयेत. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील ओंकार माडिकने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. धाबा अद्यापर्यंत थांबवल्या आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक आहे सध्याच्या घडीला. हो अगदी आपण पाहतोय याही वेळेला संपर्क नाही होत आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल नाही सापडणार. अजून एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळत आहेत. कंजूसबरी गोलंदाजी सध्याच्या घडीला या सगळ्याच गोलंदाजांनी केली आहे. विकी बोईरचे ते 2 षटक आपण पाहिले. 2 विकेट त्यांनी घेतल्या गेल्या. कमी धाव्यांचं षटक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. प्रथमेश राठोडची विकेट हॅट्रिक आपण पाहिली. जयेश केरकरने आपण पाहतोय आयुबची घेतलेली ती विकेट, त्यामुळे धाबा नाही बनल्या गेल्या तेवढ्या जास्तीच्या. पुन्हा एकदा पाहतोय लोवर फुल टॉस होता या वेळेला. रनआउटची संधी इथून पुढे असेल आणि अजून एक विकेट इथून पुढे आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहतोय तर आता मात्र तिथेच आपल्याला स्थिर पाहायला मिळते. धाबा जास्तीच्या नाही बनल्या गेल्या. त्याचं कारण म्हणजे सातत्याने घेतलेले विकेट आणि जे आघाडीचे सगळेच बॅटर होते. पहिले टॉप ऑर्डर 5-6 बॅटरने चांगली कामगिरी तेवढीशी नाही केली. आयुबने 2 षटकर तर मारले, परंतु त्या धावा सफिशियंट नाही आहेत. या बेला बॅकफुटला येऊन आपण पाहतोय बॉल पाठीमागच्या दिशेने मार्कस होताना पाहायला मिळत. खेळाडू आहे तिथे फिल्डिंग करतील तोपर्यंत आपण पाहतोय योगेश पेनकर चांगला वेळचा गॅदर आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक इथून पुढे विकेट येताना पाहायला मिळेल. म्हणजे ही 9वी विकेट होती आणि टीमच्या धावसंख्येचा अगदी विचार करायला गेला तर मग जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. आणि इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये फक्त आणि फक्त 33 धावसंख्येची गरज. 30 मध्ये 33 तर बनवायच्या आहेत, परंतु जसा विकेट अगदी जर पाहायला गेला तर आरिफ 11 बिरवाडी संघाच्या गेल्यात, तसाच विकेट नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमचा सुद्धा गेला तर मग मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगू शकते. ही मॅच बघण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. तोपर्यंत आपण मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षलजी मुंडे सर. तोपर्यंत पाहत राहा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. एक छोटा त्यानंतर लगेच आपण वळणार आहोत
सेकंड हाफकडे. हॅलो. आणि पहिल्या डावामध्ये जे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती आयकॉन खेळाडू प्रथमेशनं, त्याच्यासाठी संघाचे संघ मालक सन्माननीय नितीनजी कुरबे साहेब यांच्या वतीनं तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. हॅलो हॅलो चेक. पण ऐकलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं उपस्थित आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, तर वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 चे हे भव्य दिव्य पर्व आजच्या रात्रीची दुसरी मॅच. एका बाजूला टीम आरिफ 11 बिरबाडी, तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम नितीन कोरबे मित्रमंडळ महाड. या दोन मातबर संघांमधली लढत आपण पाहतोय. नितीन कोरबे मित्रमंडळ महाड टीमनं पहिला टॉस जिंकला, पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंग करत असताना अगदी चारी मुंडा चीत केलं होतं समोरच्या प्रत्येक बॅटरला. अयूब शेखनं थोडीशी किंवा होईना डावामध्ये ऊर्जा निर्माण केलीच होती, पण त्याच वेळेला मैदानावरती आपण जर पाहिलं तर पुन्हा पलटवार जयेश खैरकर, मग त्याआधी विकी भोईर आणि मग प्रथमेश राठोड आणि ओमकार महाडिक या प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि फक्त धावा खर्च केला. तर या मॅचमध्ये 32 धावा खर्च केले. 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालंय. सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती दाखवत असताना पाहिलं माहिती आहे. स्ट्राईकला बॅटर महाडचा विमान, रायगडचा सगळ्यात यशस्वी कर्णधार टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं गेलं योगेश पेनकर ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईक एंडला आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड. पहिला चेंडू, पहिलाच बॉल खोला टाकलाय समोर, फटका मिड ऑनला. फिल्डर चांगली फिल्डिंग, बॉलची फेक. सुरुवातीला धाव मिळेल इकडे एक आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं सुरुवात होती या सेकंड इनिंगला. एक आयकॉन खेळाडू अयूब शेख ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना नेहमीच उच्च दर्जाचं क्रिकेट ज्यानं खेळलंय
तो अय्यूब शेख बॅटिंग करत असताना थोडी नाराजी व्यक्त केली, पण आता बॉलिंग साठी तो आलाय आणि त्यानं पहिल्याच बॉल वरती सिंगल खर्ची घातलेली पाहायला मिळते. सिंगल मिळेल, धावगती पुढे जातीय संघाचं धावफलक सुरू होते. गणपती बाप्पा मोरया म्हणत नितीन कोरबे मित्रमंडळ महाड टीमनं धावेला सुरुवात केली आहे. हा पुढचा बॉल, समोरचा चेंडू, फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर क्षेत्ररक्षक तिकडे सुद्धा एक धाव मिळेल. सुहास पवार बॉलच्या खाली असताना पाहायला मिळतील. सिंगल मिळते, एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे निघेल. दोन्ही बॅटरला माहिती आहे सिंगल डबलने मॅचला जिंकलं जाणार आहे. जास्तीची कोणती जोखीम आयकॉन गोलंदाजांच्या समोर घेणं टीमसाठी हानिकारक आहे, म्हणूनच सिंगल डबल वरती विश्वास. समोरचा बॉल गॅप मध्ये खेळायचा होता, शॉर्ट पॉइंट मधून डीप मध्ये बॉल निघालाय. कव्हर पॉइंटला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, योगेश पेनकरच्या बॅट मधून चौकार. दु 11 पनळगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये शैलेश 11 या टीमला विनंती करणं आपण टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं. टीम कौस्तुभ दादू 11 पनळगर आणि शैलेश 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो टॉस साठी या. समोरचा बॉल समोरच खेळलाय, योगेश पेनकरच्या बॅट मधून तडाखा, षटकार. वारंगी सर्व्हिस सेंटरच्या इथे ज्यांनी चांदे मैदानचे नाव लिहिलं, त्या मैदानाच्या इथे ज्यांनी गाड्या पार्क केल्यात तिथे विनंती करतोय, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होईल अशी आपली गाडी पार्क करू नका. सर्व्हिस सेंटरच्या बाजूला तिकडे पर्सनल पार्किंग आहे, तिथे काही प्रेक्षकांनी गाड्या लावल्या, त्यांना विनंती करतोय तिथून कंप्लेंट आली आहे, सो आपण तिथून गाडी आपली हलवा आणि योग्य त्या जागेवरती गाडी पार्क करा. समोरचा बॉल, पुन्हा मोठा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातो. योगेश पेनकर सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न, 2 धावा मिळतात. मॅच सोडली की काय असं थोडंसं चित्र थोड्या अंशी या मॅच मध्ये हरिब 11 बिरवाडी संघाचा पाहायला मिळते. धावा कमी झाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये दबाव दडपण सगळं काही बघायला मिळालं. सुरुवात चांगली गेली होती निखिल पारवेनं, पण नंतर गोलंदाजीचा तोफखाना घेऊन आज नितीन कोरपे मित्रमंडळ महाड हा संघ मैदानावरती उतरलाय ना. धावसंख्या 16, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या 16. अजूनही या मॅचचं आपण जर समीकरण पाहिलं तर अर्धा पल्ला पहिल्या ओव्हरलाच कव्हर केलाय. पाण्याची मागणी केली जाते, पाण्याची पूर्तता मैदानावरती करायची विनंती करतोय आपण, पाणी पोचवा मैदानावरती. सुरुवातीला धावा बनल्यात भरपूर सारा, एकीकडे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. काय खेळ चालू आहे या खेळपट्टीवरती खेळत असताना योगेश पेनकर. आता बाजू आहे एका बाजूला प्रथमेश राठोड, एक आयकॉन खेळाडू, तर त्याच्या समोर खेळत असताना सुहास पवार. फुल टॉस आणि पहिला चेंडू समालोचन कक्षाच्या दिशेला, सीमारेषेच्या पार, षटकार. खेळला स्वागत केलंय सुहासचं महाड नगरीमध्ये. प्रथमेश राठोडनं यावेळेला सिंगल मिळते, एकदा वाजून मिळेल, धावसंख्या वाढते, बॅटची लिडिंग एज होती. यस, सुहास पवार असा खेळाडू आहे ना ज्यानं गुजरात राज्यातील सुरत नगरीमध्ये मराठी समाजाची मानाची स्पर्धा आरके चषक, यंदाच्या हंगामाचा आरके चषक जिंकलं. ऑल इंडिया ओपनच्या त्या टुर्नामेंट मध्ये ज्यानं मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावावरती केला, असा खेळाडू
कल्याण डोंबिवलीचा स्वाभिमान सुहास पवार. कौस्तुभ दादू 11 पन्हाळघर आणि शैलेश 11. लास्ट अँड फायनल कॉल टॉस साठी. या यावेळी लाडबा बाटण्या सुख खेळण्याचा प्रयत्न की आतमध्ये फटक्या स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर तिकडे पोहोचतात एकदम येईल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना बघायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक तब्बल 25 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. 25 धावा 33चा पाठलाग. मापक अशी धावसंख्या. लो स्कोरिंग मॅच. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. योगेशला कळून चुकलं मॅच आता आपल्या हातामध्ये आणि चांदे क्रीडांगण म्हटल्यानंतर आपल्या हक्काचं मैदान. ते गाण्यामध्ये ते बोल होते ना, चांदे क्रीडांगणावरती तळपली बॅट. योगेश पेनकरची बॅट तिकडे नेहमी बोलते. यावेळेला फटका चॉप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर. अजून एक येतोय. यावेळेला चौकार. म्हणूया त्यानं सुरुवातीपासून समोरच्या टीमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय. समोरचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मुख्य मंचाच्या दिशेनं बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक येईल. यावेळेला चौकार. टीम नितीन कोरपे मित्रमंडळ महाड संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी भरपूर सारा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नितीन गोरबे यांच्या वतीनं महाडमधील महावीर एम्पोरियमचे सन्माननीय मालक, महाड नगरीचे माजी नगरसेवक दिनेशभाई जैन यांचा या ठिकाणी